आहे. अर्ज भरल्यापासून प्रचाराच्या सांगतेपर्यंत लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळत आहे. आपण सर्वांनी बघितलं असाल, प्रचाराच्या उमेदवारी अर्ज भरताना ज्या संख्येने लोक होते, त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला लोक होते, सुषमा अंधारे असून दे किंवा कालची आदित्य ठाकरेंची सभा असून दे, या सगळ्या सभेंना लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. आणि सामान्य माणसासाठी जे मी काम गेले 10 वर्षात, तो प्रतिसाद निवडणुकीमध्ये प्रचारात होताच आणि तो 20 तारीखच्या निवडणुकीच्या मतदानातसुद्धा आपल्याला सर्वांना दिसेल. मी 10 वर्षात जे केलेलं काम हे लोकांसमोर घेऊन गेलो आहे. त्याचबरोबर येणाऱ्या 5 वर्षामध्ये महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येणार आहे आणि त्यामध्ये मी काय काम करू शकतो हे सुद्धा लोकांपर्यंत देण्यामध्ये मी यशस्वी झालेलो आहे. त्याचबरोबर आपण बघितलं की विरोधी पक्षाचे उमेदवार प्रचाराच्या या धामधुमीत काही बोललेच नाही, कारण नंतरच कळलं की त्यांना बोलू नका म्हणून सांगितलं. आणि असा स्वतःच्या बोलण्यावर ताबा नसलेला उमेदवार लोकांना पाहिजे की काय, हा प्रश्न आता त्याचं उत्तर मतदार 20 तारीखला ठरवतील. कारण जो उमेदवार स्वतः काय बोललाच नाही, कारण तो बोलला की वाद निर्माण होतात असं त्यांचे राजकीय सल्लागार असतील, वडील असतील आणि सांगितल्यामुळे ते काही बोललेच नाहीत. आणि त्यामुळे असा उमेदवार लोकांसमोर 5 वर्ष कसा काय टिकणार हे लोकांनी आधीच ओळखलेलं आहे. त्यामुळे लोक त्यांना मतदान करण्याचा असा माझा विश्वास आहे. त्याचबरोबर लोकांना घराणेशाहीचा सुद्धा मुद्दा पडलेला आहे, कारण नारायण राणे आपल्या मुलांनाच प्रमोट करण्यासाठी ही निवडणूक लढवत आहेत. याआधी त्यांचे जे कार्यकर्ते होते त्यांना जी आश्वासनं दिली होती त्या लोकांना त्यांनी आश्वासनं त्यांना मात्र त्यांचा प्रचार करायलाच लावला. म्हणजे पहिल्यांदा आपला प्रचार करायला लावला आणि आता आपल्या मुलांचा प्रचार करायला लावला आहे. त्यामुळे ही घराणेशाहीसुद्धा लोकांना पसंत होणार नाही. त्याचबरोबर राणे मात्र दारोदार फिरत आहेत आणि निश्चितपणे मी आमदार म्हणून जे काम केलं आहे त्यामुळेच राणेंना दारोदारी फिरायला लागलं. त्याचबरोबर मुख्यमंत्री असतील किंवा इतर मंत्री असतील यांनीसुद्धा या कोकणासाठी काही केलं नाही, म्हणून त्यांच्या सभेला लोक उठायला लागले. आणि खरं तर आपण बघितलं असाल की मुख्यमंत्री शिंदे जेव्हा पुढात आले तेव्हा लोक उठायला लागले. त्यामुळे त्यांची हिंमत झाली नाही की गेल्या महिन्याभरामध्ये एकही जाहीर सभा या मतदारसंघामध्ये ते घेऊ शकले नाहीत. जे काही मेळावे झाले ते त्यांच्या म्हणजे जाहीर करू शकले नाहीत. आणि त्यामुळे माझा विजय निश्चित आहे आणि जनतेने मला 2दा आमदार केलेला आहे. ह्यावेळी सुद्धा जनतेला मी विनंती करतो की मला त्यांनी सहकार्य करावं. हे ऋण मी त्यांचं कामातनं फेडण्याचा निश्चित प्रयत्न करेन. आज ही घराणेशाही, ठोकशाही ही आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये काढायची आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये चांगला विकास या दोन्ही तालुक्यात आपल्याला करायचा आहे. आज पत्रकार मित्रांनी सुद्धा मला महिन्याभरामध्ये जे सहकार्य केलं त्याबद्दल सुद्धा तुमचा आभारी आहे. आज सभा झाली आहे. नीलम गोरे होत्या शिवसेनेच्या, सुद्धा खासदार नारायण राणे होते. ते म्हणतात की माणगाव खरे यावेळी आमच्या बाजूने असेल, काय सांगाल? खरं तर माणगाव खऱ्याचे जे प्रश्न होते ते नारायण राणेंना सोडवता आले नाही, सत्य आहे. आणि त्यामुळे आमच्या जाहीर सभा झाल्या आणि राणेंचे मेळावे झाले आणि त्याच्या मेळाव्यांना किती लोक होते आणि आमच्या सभेला किती लोक होते हे लोकांनी बघितलेलं आहे. त्यामुळे माणगाव खोरे असू देत किंवा कुडाळ तालुका असू देत, हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आणि शिवसेनेचाच बालेकिल्ला राहणार आहे. तुम्ही 10 वर्ष आमदार होतात, मात्र विधिमंडळात तुम्ही एकही ब्र काढला नाही असं राणेंनी आरोप केला. खरं तर राणेंनी विधिमंडळात, खरं तर राणे ज्येष्ठ सदस्य या राज्यातील आहेत. त्यांना माहीत असतं की विधिमंडळात जे प्रश्न आला त्याचा दरवर्षी आलेख होतो. आणि मी तुम्हाला खरं तर हा अहवाल प्रसिद्ध झाला, त्या अहवालामध्ये या 3 मतदारसंघ म्हणजे जिल्ह्यामध्ये 3 मतदारसंघ असलेल्या किंवा कोकणामधील 9 मतदारसंघ असलेल्या वैभव नाईक हे सर्वाधिक प्रश्न वैभव नाईकांनी या 2 जिल्ह्यामध्ये मांडलेले आहेत. आणि त्याची आकडेवारी स्पष्टपणे विधिमंडळाने जाहीर केलेली आहे. आणि मी जे बोललो आहे ते आपण विधिमंडळात बघितलं असेल. उलट निलेश राणेसुद्धा खासदार होते, त्यांनी 5 वर्षातला एक तरी प्रश्न दाखवावा. 5 वर्षामध्ये ते किती वेळा बोलले? मी जे बोललो आहे हे TV वर आहे, मोबाईलला आहे, सोशल मीडियाला आहे, विधिमंडळाच्या रेकॉर्डला आहे. आणि जे आरोप करतायत सातत्याने, मी त्या आरोपावर मी काय बोलला नाही, कारण मी बोललो हे लोकांसमोर आहे. परंतु त्यांचे मुलगे काय बोललेत हे मात्र त्यांनी दाखवावं. आरोप केला आहे की विरोधकांकडून पैसे वाटप केले जाते आणि त्याचं आज ते पेट्रोलिंग करणार असं ते म्हणतात आणि अशा पद्धतीची पाकिटं वाटताना सुद्धा आपल्याला. मी राणेंना विनंती करेन की आपण दोघं एकत्र पेट्रोलिंग करूया आणि कोणालाच पैसे वाटायला देऊया नको. आम्ही पैसे वाटतच नाही, परंतु मी जर त्यांच्याबरोबर यायला तयार आहे रात्रभर, कारण राणेच पैसे वाटणार आहेत. त्यामुळे
कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं ते आपण बघितलं असाल. त्यामुळे राणे पेट्रोलिंग करत असेल तर राणेंबरोबर मी यायला तयार आहे. शिवसेनेचे फक्त 25 आमदार निवडून येतील महाराष्ट्रामध्ये असं म्हणतात. खरं तर शिवसेना संपवलं म्हणून काही लोकांनी सांगितलं होतं. त्याच शिवसेना संपवण्याना काय झालं ते आपण बघितलं. आज बाळासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आणले त्या राणेंना याच लोकांनी, कोकणातल्या लोकांनी पराभूत केलं. आणि आज बाळासाहेबांबद्दल जे काय बोलले आणि आज बाळासाहेबांचाच फोटो लावून जे मतं मागतायत त्यांचा राजकीय फायद्यासाठी कसा बाळासाहेबांचा फोटो वापरत आहेत हे लोकांना कळलेलं आहे. आणि त्यामुळे बाळासाहेबांवर बोलणाऱ्यांची आज वेळ आलेली आहे की बाळासाहेबांवर जे अपशब्द बोलले त्यांचा या निवडणुकीमध्ये कोकणातील जनता हिशोब चुकता करेल. 161 जागा घेऊन युती सत्तेत येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. नाही, आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे. लोकसभेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या 31 जागा आल्या आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कसा प्रतिसाद मिळतो आहे हा संपूर्ण जनतेला माहिती आहे. त्यामुळे कोणी काय म्हटलं तर महाविकास आघाडीची सत्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे नेतृत्वाखाली या राज्यामध्ये येईल.